नमस्कार मंडळी, मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज इथे आपण वालपापडीची सुकी भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघतोय आणि अगदी पाण्याचा एक थेंबही न टाकताही आज आपण इथे भाजी बनवणार आहोत आणि अगदी झटपट होते आणि खूपसा वेळ लागत नाही। अगदी टिफिनसाठी अगदी छान अशी पटकन होणारी रेसिपी आहे, चवीला खूप छान लागते तर बघा, त्यासाठी आपण सुरुवात करूया। तर बघा, अशा पद्धतीची शेंग घेतलेली आहे वालपापडीची। तर कुठे कुठे या शेंगेला अगदी घेवडा सुद्धा बोललं जातं। आता इथं घेतलेली जी शेंग आहे बघा, ही शेंग अगदी 1/2 किलो घेतलेली आहे मी। आणि हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवलं तर पुढचा मागचा भाग काढून टाकलेला आहे त्याचा। आणि अशा पद्धतीनं बघा, अगदी छान असं मधून जेव्हा ओपन करायची पूर्ण आणि नंतर जेव्हा हाताने आपण मोडतो बघा, तर तेव्हा त्याच्या ज्या काही शिरा असतील ना, तर त्या सगळ्या शिरा निघून जातात। तर अशा पद्धतीनं पुढच्या मागचा देठ जेव्हा काढतो तो शिरासहित काढायचा, पूर्ण वरतून अगदी शेवटच्या टोकापर्यंत शीर त्याची खेचत आणायची ती शिरा। तर पूर्णपणे अशा शेंगा सगळ्या बघा निवडून घेतल्या आणि निवडून घेऊन त्या स्वच्छ पाण्याने परत एक वेळा धुवून घेतलेल्या आहेत। मोडून छान बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आणि इथे आपण लागणारं साहित्य बघूया। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। जिरं मोहरी घेतलेले आहे, कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा लसूण मसाला गरम मसाला घेतलेला आहे, दाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि जाडसर घेतलेलं आहे, तुम्ही बघितलंच। तेल आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे। तर बघा, तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये छान अशी खमंग फोडणी करून घ्यायची जिरं मोहरीची। नंतर कांदा घालायचा, कांदा घालून छान असं परतून घ्यायचं। अगदी मऊसूत कांदा भाजून घ्यायचा, अगदी करपून द्यायचा नाही किंवा लालसर होईपर्यंत ठेवायचं नाही। नंतर बघा, त्याच्यामध्ये जाणार आहे हळद अर्धा चमचा, 1.5 चमचा इथे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे। तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता, पण कांदा लसूण मसाल्यामध्ये अगदी छान होते भाजी ही। तर त्याच्यानंतर बघा, त्याच्यामध्ये छान असा मसाला परतून घेतल्यावर त्याच्यावर आपल्याला घालायचं आहे जे निवडून घेतलेली छान अशी आपली पापडी होती, तर ती वालपापडी घालून घेतली। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा, बारीक छान असं टोमॅटो चिरून घेतलेलं होतं बारीक तुकडे, तर ते घालून घ्यायचे टोमॅटोचे। त्याच्यानंतर जाईल त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ। तर मीठ घातल्याच्या नंतर बघा, परत एक वेळा छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि आपण जे आता इथे बघूया तुम्ही, अशा पद्धतीनं दाण्याचं कूट ठेवायचं आहे, म्हणजे अगदी दाणेदार छान असं दाताखाली आले की मस्त लागतं आणि भाजी खूप छान अशी दिसायला दिसते। आणि जास्त जर बारीक केलेलं असेल तर ते अगदी चिखलासारखंच होऊन जातं। तर छान अगदी मस्त भाजी तयार होते बघा। कोथिंबीर घालायची आणि तुम्हाला दाखवते, कुठेही पाण्याचा शिंतोडाही मारलेला नाही किंवा एक थेंबही पाण्याचा टाकलेला नाही। त्याच्यावरती आता कोथिंबीर घालून अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा मी ह्याच्यावर गरम मसाला घातलेला आहे बघा। बाकीचे कुठले धना पावडर जिरा पावडर काहीच घातलेलं नाही किंवा कुठला पावभाजी मसाला म्हणजे आपण मसाले घालतो बघा, ते कुठलेच मॅगी मसाला काहीच नाही घातलेलं। अगदी 5 मिनटं बघा की बारीक गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची आणि 5 मिनटानंतर बघा, आता इथे तुम्हाला दाखवते मी। आता आपण इथे चेक करूया आपली भाजी शिजली आहे की नाही ती। आता बघा, मी त्याच्यामधलाच एक बी काढून घेतलेला आहे। तर ह्या बिया असतात जरा कठीणच असतात बघा, तर या बी शिजले म्हणजे आपले अगदी छान मऊसूत झालेत, म्हणजे भाजी छान शिजलेली आहे आणि खूप छान भाजी लागते चवीला। नक्की तुम्ही ट्राय करून बघा। वाफेवरती अगदी छान भाजी शिजते, चवीलाही अप्रतिम लागते, पाण्याचा कुठलाही थेंब नसतो, त्याच्यामुळे भाजी अगदी मस्त लागते। आवडली असेल आजची रेसिपी तर नक्की एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाजी कशी झाली आहे आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा। नंतर भेटूया अशा छान चमचमीत चटपटीत आणि इन्स्टंट रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।